नमस्कार. मी विशाखा कोकणे. मी मुंबईवरून आलेली आहे. खरं बोलायला गेलं तर इथे आल्याबरोबर आहे ना, मला मान पण वळवता येत नव्हती मागे आणि मला बेसिकली सर्व्हायकलचा खूप त्रास आहे. मला थायरॉईड आहे आणि मला व्हेरिकोज वेन्सचा पण मला म्हणजे फ्रॉम 7 इयर्स ऑलमोस्ट माझे रोज पायांचं दुखणं स्लोली ग्रॅज्युअली वाढत गेलं. सो मी फायनली पतंजली आत्मबोध सेंटरला आले. आम्हाला 3 डॉक्टर्सला पहिलं भेटायला सांगितलं. नॅचरोपॅथी, आयुर्वेदिक डॉक्टर आणि फिजिओथेरपिस्ट. नॅचरोपॅथी डॉक्टरांनी आम्हाला आमचे सगळे आजार व्यवस्थित विचारले. त्याच्यावर त्यांनी आम्हाला डाएट चार्ट दिला. मग त्याच्यानंतर आम्हाला आयुर्वेदिक डॉक्टरकडे नेलं. त्याच्यावर काय काय आम्हाला थेरपीज आमच्या आजाराप्रमाणे जे आमच्यासाठी योग्य आहे ते आम्हाला सगळं लिहून दिलं. त्याच्यासोबत मेडिसिन्स काय काय घ्यायला लागतील, काढे काय काय घ्यायला लागतील, कारण का आजारासोबत तुमचं डाएट आणि टोटल शुद्धीकरण खूप इम्पॉर्टंट असतं. त्याच्यानंतर जसं मला सर्व्हायकलचा खूप त्रास आहे म्हणून फिजिओथेरपिस्टकडे पाठवलं. म्हणजे एक्झॅक्टली कुठे त्रास आहे, मग ॲक्युपंक्चर, ॲक्युप्रेशर या त्याच्या व्यतिरिक्त ओझोन गरज आहे का तुम्हाला, या सगळ्या गोष्टी फिजिओथेरपिस्टने आम्हाला सांगितल्या काय काय करायचं आहे. त्याच्यानंतर आज माझा 5वा दिवस आहे इथे आणि मला 80% बरं वाटतं आहे. सकाळी 4 वाजल्यापासून सगळ्या क्रिया चालू होतात, रात्री 9 o'clockपर्यंत असतात. शतकर्मा म्हणजे पूर्ण शुद्धीकरण, त्याच्यात जलनीती असतं, आय वॉश असतं, ॲनिमा दिला जातो. त्याच्यानंतर योगा खूप चांगल्या प्रकारे इथे घेतला जातो. ज्या काही थेरपी आहेत त्या खूप चांगल्या रीती म्हणजे करतात, कारण का मला आजारात ऑलमोस्ट 80% फरक पडलेला आहे. डाएटचं म्हणायला गेलं तर डाएट सात्विक आहे, जो आपल्याला खूप गरजेचा आहे. पहिले 1-2 दिवस तर सगळं व्यवस्थित होतं, नंतर मला तर ज्यूसवर ठेवलं गेलं होतं. पण हळूहळू इवन बॉडीला त्याची सवय झाली. म्हणजे असं रिकामं रिकामं वाटतंय, हलकं हलकं वाटतंय आणि माझं वजन पण 3-4 किलो कमी झालं आहे. खूपच चांगलं आहे आणि म्हणजे प्रत्येकाने 6 महिन्यातून या 9 महिन्यातून एकदा आपलं बरे असू दे नाही तर नसू दे येऊन पंचकर्मा करून जावं, असं मला सगळ्यांना मी रिक्वेस्ट करते.